त्यांनी सहज देह ठेवला. सहज शहाण्या माणसांचं जाणं हे सहज असतं. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांचं एक वाक्य आहे. बाबा सांगायचे की माणसाला जेवण करावं पंक्तीत आणि मरण यावं ओमतीत. ओमतीत म्हणजे उमेदीत. घरच्यांची सगळ्यांची बोलणे आदल्या दिवशी गावकऱ्यांना जाऊन भेटले, रजनी मंडळाला भेटले आणि दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रामध्ये सहज देह ठेवला. ज्यावेळी भेटायला गेलो होतो त्यावेळी शिंदे सर आणि डॉक्टर साहेबांनी मला माहिती दिली की सुभाषदादा देह ठेवतील असं आम्हाला अजिबातही वाटलं नव्हतं. चालता बोलता जाणं हे शहाण्या माणसांचं लक्षण असतं. शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. आमच्या जीवनाचा समारोप सहज रीतीने झाला असेल तर त्यामध्ये आमचं जीवन सुद्धा जगणं सुद्धा सहजच असणार आहे. कारण आयुष्यभर केलेल्या कर्माचा परिपाक आम्हाला समारोपामध्ये पाहायला मिळतो आणि तो समारोप आमच्या आयुष्यभर केलेल्या कर्मावर असतोय. आज स्वर्गीय सुभाषदादा आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांच्या आठवणी, त्यांची सेवा, त्यांनी कमावलेली माणसं, त्यांच्या चांगल्या स्वभावानं कमावलेली ही श्रीमंती आज आपण या मंडपामध्ये पाहतोय. हे मागे शिल्लक राहणार असतं. माणसं गेल्यानंतर फार तर बारीक वर्षभर आठवण केली जाते. नागपूरच्या इतिहासामध्ये स्वर्गीय सुभाषदादांसारखे व्यक्तिमत्व हे सहजासहजी विसरण्यासारखं नाहीये. एक ग्राउंड लेवलचा परमार्थ ज्याला म्हणतो ना आपण, तो सहज रीतीनं त्यांनी अंगीकारला आणि जगताला सुद्धा केलं. आज त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर काही वेळी मला आठवल्या, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, कष्टानं केली होती आयुष्याची सुरुवात, सर्वांवरती फिरवला होता माईचा हात. आज सुखाचे दिवस जवळ येतात या शिंदे परिवाराकडे फिरवली पाठ, परंतु शिंदे पाटील परिवार आजही स्वर्गीय सुभाषदादांची चातकाप्रमाणेच पाहतोय. बघा, चंदनापरी देह चिजविला, चंदनापरी देह चिजविला, कष्टातून वसंत बहरला, नाही उरली साथ आम्हाला, आठवण येते क्षणाक्षणाला. दादांना माणसं सोडून करवलं नाही. आज ही सगळी माणसं पाहिल्यानंतर दादा म्हणत असतील, देवा माझ्या जन्माचं सार्थक झालं. माझ्या शिंदे परिवारानं सुंदर पद्धतीनं पुण्यस्मरणाचं आयोजन केलं. माझे बंडोराज असतील, डॉक्टर साहेब असतील, या सगळ्या परिवारानं सुंदर पद्धतीनं परिश्रम घेऊन हे सगळं नियोजन केलं. गेली 3 ते 4 महिन्यांपासून डॉक्टर साहेब या नियोजनामध्ये आहेत, फोनद्वारे माझ्या संपर्कात आहेत. पण या नियोजनामध्ये त्यांनी घेतलेली जी काळजी आहे, त्यांनी घेतलेले जे परिश्रम आहे, हे समस्त शिंदे परिवार हा स्वर्गीय सुभाषदादांकरता आज ज्या प्रयत्नात आहे, ते सगळे प्रयत्न सुभाषदादांनी पाहिलेत आणि त्या प्रयत्नाकडे पाहून त्यांची सुद्धा डोळे भरून आलेले आहेत. आणि ती देवाला म्हणत असतील, देवा आणि मी आयुष्यभर जेवढी माणसं जोडली होती तिकडे सगळी मंडळी मला निरोप देण्याकरता उपस्थित आहे. आज माझ्या जन्माचं सार्थक झालं.